अहिल्यानगर शहरात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांना पाईपलाईन रोडवरील HDFC बँकेसमोर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महेश मते, सोनू कोक, प्रशांत निकरड, विकी धवन यांच्यासह 15 ते 20 जणांनी सुशील थोरात यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या मारहाणीत थोरात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पत्रकारावरच टोळक्यानं हल्ला करण्याची हिंमत केली असेल तर शहरात कायद्याचा धाक उरलाय का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीनं जेरबंद करणार का, की पत्रकारांवरील हल्ल्यांना सुद्धा मोकळे रान मिळणार? सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर बनला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होतीये।